बुलढाणा जिल्ह्यात भ्रामक जाहिराती करून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या बियाणे कंपन्यांविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे। बियाणांच्या पिशव्यांवर नियमबाह्य दावे केल्याप्रकरणी खामगाव, शेगाव आणि नांदुरा पोलीस ठाण्यात 3 वेगवेगळ्या बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। बियाण्यांच्या उगवणीबाबत शेतकऱ्यांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाने जिल्हाभरात कारवाईचा धडाका सुरू केला आहे। भ्रामक दावे आणि नियमबाह्य जाहिराती करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत 3 बियाणे उत्पादक कंपन्यांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। खामगाव, शेगाव आणि नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून संबंधित कंपन्यांनी बियाण्यांच्या पिशव्यांवर दिशाभूल करणारे दावे केल्याचे कृषी विभागाच्या तपासात समोर आले आहे। खामगाव इथे तालुका कृषी अधिकारी या कार्यालयातील अमोल वामनराव बंड यांच्या तक्रारीवरून रवी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड, अलोट, जिल्हा रतलाम, मध्य प्रदेश या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कंपनीनं बियाण्यांच्या पिशवीवर रवीचे बियाणे अस्सल सोन्याचे नाणे असा दावा करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे की बियाण्यांच्या विक्री दरम्यान नियमबाह्य जाहिराती, अतिरंजित दावे किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला सहन केले जाणार नाही। संबंधित प्रकरणाचा पुढील तपास हा सुरू असून दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे।